महाविकास आघाडीचे मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि अंध उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरले आणि आजचा हनुमान जयंती शुभ अर्ज भरलेला हनुमानरायांना प्रार्थना करते असं काय बळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांची आसरू सोडवण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी ठिकाणी सामोरं जातो। दोन गदा भेटले हनुमान जयंती आहे, निवडणुकीला समोर जातात। दोन गदा भेटले। अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे, सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा आणि ती कोणाला दिली? एका पैलवानाला दिली जाते। पैलवान आहे ना, रावणाचे दहन करायचे कुठेतरी तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले। पैलवानच मी कुठेतरी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भरसभेतून। नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचं दहन करावं। साहेब, कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं, विरोधात काय त्यावर थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात, लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात। त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं, ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती आहे। आज पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे सगळं रणनीती असणार आहे, काय कोण येणार आहे, काय संभावना आहे? आता रणनीती आहे ना, सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे, हे आमचं पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे। दुसरी काय रणनीती दुसरी काय असणार आहे? आपल्या लोकांत जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं, कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, एवढं काय रणनीती करण्याचं काय आवश्यकता? आज जो उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय, कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आज इथं केलं नाही। साहेब, तुम्ही इथं उभे आहेत, किती उष्णता महाभयंकर सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट द्या म्हणतो, थोडं पुढं चालत नको ऊन आहे, एवढे उष्णता आहे, एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं। आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विठीस धरायचं, हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना। आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही, नाही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलं काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय? आपल्या लोकांना आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते। तरी बघा ना, हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय, किती हजारो लोक उपस्थित आहे ना, हे तो आम्हाला ताकद आहे ना। एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला, त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते, कसं बघता याकडे काय सांगा? ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला, हा बळाचा वापर करणारच आहे ना, आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं म्हणणं आहे। बाकीत मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही पहा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का? नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही, असे धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो। आता कुठला आश्रय राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण आश्रय बाहेर काढणार, ते त्यांना कुठलं गोष्ट नाही। राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना, कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठं इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची? काल मुख्यमंत्री म्हणत होते नो लंके ओनली विखे, मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही, काय तसं वाटत असं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना, त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत ना, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय उत्कृष्ट निर्माण करायचं काय कुणी कारण काय आणायचं काय कारण नाही, कारण मी मुख्यमंत्री काय आहे सर्वसामान्य जनता म्हणते नो विखे म्हणली लंके, बरोबर आहे ना, तसंच म्हणले मुख्यमंत्री, पण ती तुम्हाला वेगळं ऐकायला वेगळं सांगितलं। ओके, थँक्यू।
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.